नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे एम-पी-एस-सी आयोगाने ग्रुप बी आणि ग्रुप सी 2024 साठी जी अर्ज करण्याची ही आहे तारीख, ती परत लिंक ओपन करून दिलेली आहे. तर त्याच्या संदर्भात तुम्हाला मी व्हिडिओ घेऊन आलो आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे, की कोणते-कोणते विद्यार्थी हे फॉर्म परत भरू शकतात. म्हणजे विद्यार्थ्यांचे डाऊट होते त्याच्यावरूनच हा व्हिडिओ बनवत आहे. विद्यार्थ्यांचे डाऊट काय होते, की विद्यार्थ्यांना असं वाटत आहे, की फॉर्म जे भरण्याचे आहे ते सगळ्यांसाठी भरता येईल का? म्हणजे कोणी जे विद्यार्थी राहिले होते मागच्या वेळेस त्यांना फॉर्म भरता येईल किंवा दुसरं कारण जे आहे, जे की वयवाढ झालेले आहे त्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे. या सगळ्यांची तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या. आता तर तुम्ही जर पाहाल, आता सगळ्यात पहिले तर एक हे आहे प्रमोशन आहे ते करतो. तर हे आहे एम-पी-एस-सी वाल्यांनी तुमच्यासाठी 80% जी आहे ती सवलत तुमच्यासाठी ऑफ जी आहे नवीन वर्षासाठी तुमच्यासाठी काय केलेलं आहे, की सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये बघा बॅचेस कुठल्या-कुठल्या आहेत त्या. तर ही जी बॅच आहे, सर्वोत्तम जी बॅच आहे, सर्वोत्तम बॅच जी हिची सेलिंग प्राईस जी असणार आहे ती 19,999 आहे. ती तुम्हाला पडेल ₹5,499 ला पडेल. त्याच्यानंतरनं एम-पी-एस-सी संग्राम 2.0 ही कंबाईनची फाउंडेशन बॅच असणार आहे ही. तर या बॅचची प्राईस जी असणार आहे ती ॲक्चुअल प्राईस आहे 5,999 आणि तुम्हाला पडेल ₹2,499 ला. त्याच्यानंतर मुख्य एम-पी-एस-सी राज्यसेवा बॅच जी असणार आहे, ही बॅच तर याची जी प्राईस आहे ती आहे 3,999 ती तुम्हाला ₹799 रुपयाला पडेल. त्याच्यानंतर एम-पी-एस-सी सरळ सेवा बॅच जी असणार आहे, ती तुम्हाला पडेल ₹799 ला पडणार आहे. जिची प्राईस आहे 1999 एवढी असणार आहे प्राईस. त्याच्यानंतर ना आता दुसरं बघा एम-पी-एस-सी सर्वोत्तम बॅच 2025 फाउंडेशन बॅच असणार आहे. प्लस एम-पी-एस-सी मानव बॅच आणि एम-पी-एस-सी मानव म्हणजे एंटरप्रेन्योरची ऑप्शनल बॅच जी असणार आहे. तर ही तुम्हाला प्राईस जी आहे हिची 15,999 ती तुम्हाला 6,999 ला पडेल. त्याच्यानंतरनं एम-पी-एस-सी सर्वोत्तम राज्यसेवा फाउंडेशन बॅच प्लस समय बॅच ऑप्शनल हिस्ट्री असणार आहे. ही बॅच जी आहे तुम्हाला तर ही बॅच तुम्हाला जर पडणार आहे ती आता तुम्ही बघाल तर या 4 ज्या बॅच आहेत म्हणजे ही एम-पी-एस-सी सर्वोत्तम बॅच, त्याच्यानंतर एम-पी-एस-सी सर्वोत्तम राज्यसेवा फाउंडेशन बॅच ही, त्याच्यानंतर एम-पी-एस-सी सर्वोत्तम राज्यसेवा 2025 फाउंडेशन बॅच, एम-पी-एस-सी राजनीती, पी-एस-आर-आय ऑप्शनल बॅच आणि त्याच्यानंतरनं फाउंडेशन बॅच प्लस एम-पी-एस-सी भूमी म्हणजे भूगोल ऑप्शनल बॅच. या 4 बॅच आहेत. याची प्राईस जी असेल ती 6,999 म्हणजे 7,000 थोडक्यात तुम्हाला ही काय करेल की ती पडणार आहे. त्याच्यानंतरनं जर बघितलं तर ही सामर्थ्य 3.0 जी बॅच आहे तुमच्यासाठी, तर ही बॅच तुम्हाला पडेल ₹799 ला पडणार आहे. जिची प्राईस जी असणार आहे, ती आहे ₹1,999 असेल. त्याच्यानंतर राजनीती जी बॅच आहेत, आता ह्या जर बघा तर ते ह्याच्या बॅच आहेत त्या ऑप्शनल बॅच आहेत. तर हे 5,999 याची ॲक्चुअली प्राईस आहे, ती तुम्हाला ₹2,499 ला पडेल. त्याच्यामध्ये राजनीती आहे, जिओग्राफी आहे, हिस्ट्री ऑप्शनल आहे आणि ऑप्शन हे बॅच असणार. हे 4 ज्या हे बॅचेस आहेत ते ₹2,499 ला पडणार आहेत. त्याच्यानंतर सुरक्षा जी बॅच आहे, जी पोलीस भरतीच्या संदर्भात जी बॅच आहे, तर ही बॅच तुम्हाला ₹249 ला ही बॅच पडणार आहे. याची प्राईस याची प्राईस जी असणार ₹1999 असणार आहे आणि त्याने शिखर 2.0 ही बॅच जी असणार आहे, मेन्स बॅच ही ₹599 ला पडणार आहे. तर तुम्ही काय करा, की लवकरात लवकर याचा लाभ घ्या. याचा माझा कुपन कोड यूज करू शकता, ज्याने तुम्हाला काय करेल, की ₹1000 पर्यंत तुम्हाला डिस्काउंट भेटेल. तो कुपन कोड आहे एस-एस-ओ 1000 टाकल्यानंतर ₹1000 तुम्हाला डिस्काउंट पडणार आहे. तर ही माहिती आहे याच्यासोबत तुम्ही नववर्षासाठी 80% तुम्हाला काय होईल, की ऑफ भेटणार आहे एम-पी-एस-सी वाल्याच्या सगळ्या तुम्ही बॅचेस घेतल्यानंतरनं. सुरू करूयात आपल्या व्हिडिओकडे. तर इथं जे नोटिफिकेशन आहे आता तुम्ही बघू शकता नोटिफिकेशनमध्ये. तर याच्यामध्ये जे उमेदवाराचं वयाधीन उमेदवाराला अर्ज करण्याची संधी आहे. कोणासाठी? ग्रुप बी 2024 साठी संयुक्त पूर्व परीक्षा आणि ग्रुप सी 2024 संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे 48/2024, 49/2024 साठी असणार आहे. आता याच्यामध्ये काय करण्यात आलं होतं बघा, की महाराष्ट्र राज्यातील एस-सी-बी-सी आरक्षण काय केलं, की 26 फेब्रुवारी रोजी चालू करण्यात आलं होतं. त्याच्यानुसार नियुक्तीची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे सरळ सेवेत किंवा राज्य सरकारच्या सेवेत करण्यात आलेली आहे. आता याच्यानुसार काय केलेलं आहे, की बघा, जे जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या 20 डिसेंबर 2024 रोजी काय केलं, की शासनाने प्रवेशासाठी विविध वरीयतेमध्ये 1 वर्ष शिथिलता देण्यासाठी एक काय केलं, की एक निर्णय घेतलेला आहे. म्हणजे 20 डिसेंबरला असा एक निर्णय आला, की त्याच्यामध्ये 1 वर्ष तुम्हाला वाढवून देण्यात येणार आहे. त्याच्यानुसार ह्या 2 जाहिराती 48/2024, 49/2024 म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सीसाठी तुम्हाला ही भेटणार आहे. आता याचे ऑनलाईन फॉर्म तुम्ही बघू शकता 26 डिसेंबर दुपारी आजपासून तुम्हाला 2 वाजेपासून फॉर्म सुरू आहेत. 6 जानेवारीपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे ते. त्याच्यानंतर ऑनलाईन फीही तुम्हाला 6 जानेवारीपर्यंत भरू शकता.
बँकेत तुम्ही चलनाद्वारे प्रिंट घ्यायची असेल तर 8 जानेवारीपर्यंत करू शकता आणि चलनाद्वारे फीस भरायची असेल तर 9 जानेवारीपर्यंत तुम्ही फीस भरू शकता. आता याच्यामध्ये बघा, जे सेंटर्स भेटणार आहेत ते अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे या केंद्रामध्ये फक्त तुम्हाला प्रवेश भेटणार आहे. त्याच्यानंतरनं जर बघितलं कारण इथं व्हॅकन्सी आहेत सध्या तरी म्हणजे सेंटर्स अवेलेबल आहेत. त्याच्यानंतरनं बघा, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, की उपरोक्त 2 मूळ जाहिरातीमध्ये वयोमर्यादा गणण्याच्या विहित दिनांकास केवळ वयाधीन म्हणजे ज्यांचं उमेदवाराचं वय बसत नव्हतं त्यावेळेस, आता बसत आहे, याच उमेदवाराला अर्ज करण्यात येणार आहे. बाकीच्या अर्ज करता येणार नाही. लक्षात घ्या. लक्षात घ्या, अर्ज करण्यात येणार आणि सुधारित तारखा ज्या आहेत तुमच्या परीक्षेची सुधारित तारीख 2 फेब्रुवारी 2025 असणार आहे आणि ग्रुप सीची असणार आहे 4 मे 2025 असणार आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.